केंद्रप्रमुख भरती परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या पेपर 2 मध्ये जो काही उपघटक आहे प्राप्त माहितीचे विश्लेषण त्या संदर्भातील माहिती पाहणार आहोत। आपण या अगोदर सुद्धा आपल्या प्रश्न संचातील प्रश्नपत्रिका क्रमांक 1 आणि 2 यामध्ये जे काही आलेख आणि सारणी दिलेली आहे त्यावर आधारित प्रश्नांचं विश्लेषण आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आपण जर प्रामुख्याने विचार केला तर हा जो काही घटक आहे हा घटक आपल्याला 20 गुणांसाठी आहे आणि या 20 गुणांसाठी आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपातील आलेख त्याचबरोबर जे काही सारणी आहे त्यावर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। त्यासाठी आपल्याला जे काही गणितीय पूर्वज्ञान घटक आवश्यक आहेत त्याची सुद्धा माहिती आपण यापूर्वी पाहिलेली आहे। आपण जर प्रामुख्याने विचार केला तर आपली परीक्षा ही IBPS ही संस्था परीक्षा एजन्सी घेणार आहे आणि ही प्रामुख्याने बँकिंग क्षेत्रातल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षा आयोजित करणारी एक मुख्य संस्था आहे। IBPS चा जर आपण यापूर्वीच्या बँकिंग क्षेत्रातील क्लर्क असेल, PO असतील किंवा जे काही मॅनेजर वगैरे ज्या काही पोस्ट आहेत त्यासाठी ज्या काही परीक्षा आयोजित केल्या जातात त्या परीक्षांचा जर आपण अभ्यास केला तर प्राप्त माहितीचे विश्लेषण हा जो काही घटक आहे त्यावर आधारित प्रश्न आपल्याला प्रामुख्याने दिसून येतील। आपण यापूर्वी जे काही आपला प्रश्नसंच आहे त्या प्रश्नसंचामधील प्रश्नपत्रिका क्रमांक 1 त्याचबरोबर प्रश्नपत्रिका क्रमांक 2 यामध्ये जे काही आलेख आणि सारणी दिलेली आहे ते आपण पाहिलेले आहे। परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये पहा असे आलेख हे सिंपल प्रश्न होते, परंतु आता थोडे हार्ड स्वरूपाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण ही जी काही PDF आहे ही PDF यापूर्वीच रविवारी सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती। त्यामध्ये अशा स्वरूपाचा एक वारंवारता आलेख आणि दुसरी एक सारणी म्हणजे पहा या एकाच प्रश्नामध्ये आपल्याला 2 घटक दिलेले आहेत। त्यामध्ये एक वारंवारता बहुभुज किंवा रेखा आलेख दिलेला आहे आणि खाली एक काय दिलेली आहे सारणी दिलेली आहे आणि या दोन्हीवर आधारित आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। मग हे प्रश्न सोडवताना बऱ्याच वेळेस आपलं कन्फ्युजन होतं आणि आपला वेळ सुद्धा वाया जातो। आता आपण एकदा प्रश्न व्यवस्थित जर पाहिला तर या प्रश्नामध्ये साधारणपणे 7 जिल्हे आहेत आणि त्या 7 जिल्ह्यातील वेगवेगळ्या एका परीक्षेला बसणाऱ्या 3 लाख विद्यार्थ्यांची काय केलेली आहे माहिती दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहे। मग अशा वेळेस काय करायचं तर लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्याला अशा स्वरूपाचे प्रश्न दिले जातील त्यावेळेस आपण प्रत्येक प्रश्न स्वतंत्र न सोडता आपण काय केलंय हे जे काही आलेख आहे यामध्ये त्या जिल्ह्यातून जे काही प्रविष्ट झालेली विद्यार्थी संख्या आहे 3 लाख पैकी ती दिलेली आहे टक्केवारीच्या स्वरूपात। त्यामध्ये जालना 15%, नांदेड 18%, हिंगोली 6%, त्यानंतर लातूर 23%, बीड 12%, पुणे 19% आणि गोंदिया 7%। त्यानंतर त्या खाली एक सारणी दिलेली आहे पहा, त्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थी संख्येपैकी पात्र झालेली विद्यार्थी संख्या टक्केवारी दिलेली आहे आपल्याला 49%, 61%, 54%, 45%, 65%, 57% आणि 48% आणि पुढे त्या पात्र विद्यार्थ्यांचं पुरुष आणि स्त्री असं काय दिलेलं आहे प्रमाण दिलेलं आहे। तर अशा वेळेस आपण काय करायचं या दोन्ही सारणी एकत्र करून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण आधी काय करू शकतो
हा जो काही आपला आलेख आहे त्या आलेखावरून त्या त्या जिल्ह्यातील आपण एक शेकडा प्रमाणावरून एक त्या जिल्ह्यात प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या आपण काढू शकतो. आता उदाहरणार्थ आपण जालना घेतला, आपण जालना जिल्हा घेतलाय. जालना जिल्ह्यामध्ये हे जे आपले 3 लाख विद्यार्थी आहेत त्या 3 लाख विद्यार्थ्यांपैकी 15% विद्यार्थी हे जालना या जिल्ह्यातून त्या परीक्षेला बसलेले होते. मग असं आपण प्रत्येक तालुक्याचं याप्रमाणे एकूण टक्केवारी काढू शकतो. मग जालना या जिल्ह्यातून एकूण 45,000 विद्यार्थी या ठिकाणी त्या परीक्षेला प्रविष्ट झाले. मग प्रत्येक जिल्ह्याची आपण अशी एकूण काढली. त्यानंतर त्या एकूण वरून हा जो एकूण आलाय त्या एकूण वरून आपण त्या जिल्ह्याची पात्र विद्यार्थी संख्या काढू शकतो. पण आता आपण जालन्याचं उदाहरण घेतलं बघा. जालन्यामध्ये 45,000 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि त्यापैकी किती टक्के पास झाले किंवा उत्तीर्ण झाले, तर 49% विद्यार्थी काय झाले, उत्तीर्ण झाले. मग आता आपण या उत्तीर्णतेचं जर प्रमाण काढलं तर ते पात्र झालेली संख्या आलेली पहा 22,050. म्हणजे असं प्रत्येक जिल्ह्याची आपण जे काही उत्तीर्ण किंवा प्रविष्ट झालेली विद्यार्थी संख्या आहे त्या प्रविष्ट विद्यार्थी संख्येचा विचार करून एकूण संख्या आणि उत्तीर्ण संख्या या ठिकाणी आपण पाहतो. तुम्हाला एक सारणी दिसत असेल, त्या सारणीमध्ये आपण जे काही आपले 7 जिल्हे आहेत त्या 7ही जिल्ह्यातील एकूण प्रविष्ट शेकडा विद्यार्थी संख्या त्यावरून आपण प्रविष्ट झालेली एकूण विद्यार्थी संख्या या ठिकाणी काढलेली आहे. त्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी पात्र झालेली विद्यार्थी संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ज्या वेळेस एकाच प्रश्नात आपल्याला 2 सारण्या सुद्धा कधी विचारल्या जाऊ शकतात, कधी कधी 2 आलेख सुद्धा असतात, कधी कधी एक आलेख आणि एक सारणी असं सुद्धा कॉम्बिनेशन आपल्याला IBPS च्या परीक्षांमध्ये दिसून येतं. हे आपले एकदम हातचे मार्क आहेत पहा. या ठिकाणी आपल्याला जास्त नाही, फक्त 3 संकल्पना आपल्या स्पष्ट असणं गरजेचं आहे. एक टक्केवारी, दुसरं गुणोत्तर प्रमाण, सरासरी आणि 4 क्रिया. या 4 गोष्टीवर आधारित आपले हे 5 मार्क असतात. फक्त आपल्याला त्या प्रश्नांचं स्वरूप आणि त्यामध्ये असणारी भाषा लक्षात आली पाहिजे. मग आता आपण जालन्याचं काढलं होतं पहा, 15% विद्यार्थी, 3 लाखाचे 15% 45,000 झाले. त्या 45,000पैकी 49% विद्यार्थी परीक्षेला पात्र झाले, म्हणून आपण इथं पात्र विद्यार्थी काढून घेतलेत. आणि अपात्र विद्यार्थी काढताना या पात्र एकूण प्रविष्ट वजा पात्र म्हणजे किती उरले, अपात्र. या ठिकाणी हे विद्यार्थी काय दिलेले, प्रमाण दिलेलं आहे. जे काही पात्र विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं पुरुष आणि स्त्री हे प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यावरून सुद्धा आपण पुढे 2 कॉलम ऍड करून पात्र झालेले पुरुष आणि पात्र झालेल्या स्त्रिया असं एकंदरीत ही आपण या ठिकाणी सारणी तयार केलेली आहे. त्यावर आधारित आपल्याला खाली प्रश्न सोडवताना निश्चित याचा फायदा होणार आहे. आता हे पात्र अपात्र कसं काढलं 1 मिनिट ते एक आपण थोडक्यात पाहून घेऊ पहा. आता जालना शहरात आपले पात्र झालेले जे काही संख्या आहे ती आहे 22,050 आणि त्या ठिकाणी जे काही प्रमाण आहे पुरुष आहेत 4x आणि स्त्रिया आहेत 5x. म्हणजे आपण त्यांना जे काही प्रमाण आहे ते x मानलेलं आहे. मग त्यावरून आपण आता हे पाहिजे झालं 9x इथे झाले 2250. मग या 9 याला काय केलं आपण भागलं 22,050 भागिले 9. 22,050 भागिले 9 त्याचं जे काही उत्तर आहे ते आलं 2,450. मग त्याच्यावरून आपण पुरुष काढले
4x म्हणजे 4 गुणिले 9800 आले पुरुष आणि स्त्रिया 5 गुणिले प्रमाण आहे आपले पाहते 2450 ते आले 12250 म्हणजे जे काही आपलं प्रमाण आलेलं आहे त्या प्रमाणाद्वारे आपण त्याला गुणू शकतो 2450 त्याचं उत्तर आलं होतं 9800 या स्वरूपात आपण प्रत्येक जिल्ह्यातील प्रमाण या ठिकाणी काय केले काढून घेतले आणि त्या जिल्ह्याच्या समोर ते मांडले पहा 9800 12250 याप्रमाणे आपण सारणी तयार करून घेतलेली आहे 2-3 मिनिटात आपली सारणी तयार होऊ शकते जर आपली आकडेमोड फास्ट असेल तर आणि या ठिकाणी काय आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह नाही एमसीक्यू असल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न फास्ट मध्ये सोडायचे पहा आता आपण त्या ठिकाणी प्रश्न पाहणार पहा बीड नांदेड आणि गोंदिया या तीनही जिल्ह्यात मिळून या ठिकाणी अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती मग लगेच आपण सारणी पाहू शकतो आपली 3 जिल्हे अपात्र विद्यार्थी संख्या इथं बीड आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आपला नांदेड आहे त्यानंतर आहे गोंदिया म्हणजे असे 3 जिल्हे जे काय आहे त्यांची संख्या 21060 12600 आणि 10920 यांची आपण बेरीज केली ती आली 44580 म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 4 कसा होता बरोबर होता त्यानंतर हिंगोली आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यात परीक्षेस पात्र ठरलेल्या स्त्रियांची इथे विचारली आपली कोणती स्त्रियांची आता आपण वर सारणी काढल्यामुळे ते आपल्याला पटापटा सोडता येते पहा स्त्रियांची संख्या आपल्याकडे आहे हिंगोलीची आहे 5184 आणि पुण्याची आहे 13680 दोघांची बेरीज केली 18864 या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा आपला योग्य पर्याय आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील परीक्षेस पात्र ठरलेल्या पुरुषांची संख्या समान आहे आता आपण जे काही जिल्हे दिलेत आपल्या याच्यात ते आपण सर्व जिल्ह्यांची नाव आणि त्यांची संख्या लिहिली पहा जालना 9800 नांदेड 19564 हिंगोली 4536 बीड 12600 पुणे 18810 आणि गोंदिया 4586 पहा आता हे दोन जिल्हे आपल्याला सारखे दिसतात म्हणजे या दोघांची जोडी कशी असणार आहे बरोबर असणार आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर बीड व हिंगोली जिल्ह्यात मिळून पात्र ठरलेल्या पुरुषांची संख्या पहा इथं पुरुषांची संख्या नांदेड व लातूर जिल्ह्यात मिळून पात्र ठरलेल्या स्त्रियांची संख्या यातील काय काढायची आपल्याला तफावत काढायची मग आता बीड आणि हिंगोलीची पुरुषांची संख्या पहा 12600 अधिक 4586 उत्तर आले 17136 आणि नांदेड आणि लातूरची स्त्रियांची संख्या 13176 अधिक 12420 ती आली 25596 मग दो इथली तफावत काढली आपण ती आली 8460 त्यानंतर पाचवा प्रश्न आहे यावर आधारित जालना जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या स्त्रियांची संख्या पहा इथं स्त्रियांची संख्या जालना जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातून प्रविष्ट झालेल्या एकूण विद्यार्थी संख्येच्या किती टक्के आहे मग आता जालन्याची स्त्रियांची संख्या आहे 12250 आणि पुरुष नांदेड जिल्ह्यातून जे काही प्रविष्ट झालेली संख्या आहे एकूण 54000 त्यांची टक्केवारी काढण्यासाठी गुणिले 100 त्याची टक्केवारी आली 22.68% पण साधारणपणे विचारल्यामुळे त्याला आपल्याला समायोजित केले आपण त्याला 23% म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक उत्तर आहे 4 तर अशा स्वरूपात आपण ज्यावेळेस दोन सांख्यिकीय घटक एकत्र दिले जातील अशी सारणी तयार करून आपण प्रश्नाची उत्तरं आरामशीर देऊ शकतो त्यानंतर पहा पुढे एक रेखा आलेख दिलेला आहे आणि एकाच आलेखात 3 वेगवेगळी माहिती दिली पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे पहा आपल्याला
इथे एक गोष्ट लक्षात काय घ्यायची, तर या ठिकाणी आपल्याला कोणतीही एकूण संख्या दिलेली नाही, फक्त शेकड्यात माहिती दिलेली आहे. शेकड्यात काय केलेली आहे, एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचं वर्षीय संख्या शेकड्यामध्ये दिली, त्याचं निरीक्षण करायचं आणि खालील प्रश्न सोडवायचे. आता या प्रश्नामध्ये प्रत्येक वेळेस जे काही आकडे आहेत किंवा अंक प्राप्तांक आहेत ते सर्व वेगवेगळे असणार आहेत. आता पहिला प्रश्न बघा काय सांगितलंय, 2004 या वर्षात विज्ञान शाखेत 900 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि वाणिज्य शाखेत 2007 साली 700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर दोन्ही वर्षात शिक्षण घेत असलेल्या एकूण विद्यार्थी संख्येतील फरक किती. आता आपल्याला काय करावं लागेल, याच्यावरून आधी एकूण विद्यार्थी संख्या शोधणं गरजेचं आहे. त्यासाठी आता आपल्याला खालील पद्धत वापरावी लागेल. पहा या ठिकाणी आपल्याला सारणी वगैरे तयार करता येत नाही, कारण की हे दोन्ही प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. मग काय सांगितलंय आता पहा, 2004 साली, मग 2004 साली वाणिज्य शाखेत किती विद्यार्थी होते, 900 होते. मग आता आपल्याला त्याचे एकूण विद्यार्थी काढायचे. मग ते प्रमाण किती आहे, तर 45% विद्यार्थी आहेत विज्ञान शाखेचे. त्यानंतर तर 100 पैकी 45, तर किती पैकी 900, किती पैकी 900. पहा हे आपलं समीकरण शेकडेवारीसाठी हे सोपं पडतं आपल्याला. बाकीचे ते सूत्र वगैरे पाठ करीत बसण्यापेक्षा हे एकदम सोपी पद्धत आहे. मग आपण तिरका गुणाकार करून घेऊ शकतो यांचा, म्हणजे कसा 100 गुणिले 900 छेद 45 आणि त्याचं जे काही उत्तर येणार आहे आपलं किती आले उत्तर, 2000 उत्तर येईल त्याचं. नंतर 2007 साली 2007 साली वाणिज्य शाखेत शिकत होते 700 विद्यार्थी, त्याचं जर प्रमाण पाहिलं ते होतं 40, म्हणजे 100 पैकी 40 म्हणून किती पैकी 700. तसंच तिरका गुणाकार करून घेतला तर आपण त्याचं उत्तर येते 1750 आणि 1750. मग आता दोन्हीतला फरक काढायचा आपल्याला, 2000 वजा 1750, उत्तर आलं 250, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. बा या ठिकाणी सारणी का तयार नाही करता आली, कारण की आपल्याला फक्त ती टक्केवारी दिलेली आहे, कोणत्याही सालाचं किंवा कोणत्याही वर्गाचं एकूण दिलेलं नाही. प्रत्येक प्रश्नात वेगवेगळी हे वापरले. बा कला शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या ही वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या सरासरी विद्यार्थी संख्येच्या किती पट आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, आधी जे काही प्रमाण दिलेलं आहे पहा, कला शाखेचं प्रमाण आहे 35 अधिक 25 अधिक 30 अधिक 45 अधिक 45 अधिक 35. या ठिकाणी आपल्याला ते वर दिसून येईल. कला शाखा म्हणजे आपला निळा ग्राफ या ठिकाणी आपल्याला दिसतंय 35, त्यानंतर इथं 25, नंतर इथं 30, 45, इथं पण आहे 45 आणि 35. या सर्वांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची आणि त्याची सरासरी काढली तरी चालते किंवा डायरेक्ट जरी काढलं, कारण सरासरी शेकडेवारी दिलेली आहे, ती सुद्धा एका प्रकारची सरासरी असते. त्यानंतर वाणिज्य शाखेचं सुद्धा सेम टू सेम तसंच आहे. पहा इथं 25 आहेत, त्यानंतर इथं 40 आहेत, इथं या ठिकाणी इथं 25 आहेत, इथं 25 आहेत, इथं 30 आहे आणि इथं 40 आहे. पहा तर यांची आपण बेरीज करून घेऊ. प्रत्येक वेळेस काय आलेख वर सरकत नाही मी. आता पहा यांची जर बेरीज केली आपण कला शाखेची तर ती येते 215 आणि वाणिज्य शाखेची जर आपण बेरीज केली 25 अधिक 40 अधिक 25 अधिक 25 अधिक 30 अधिक
40 ती आली आपली 185. आता काय विचारले, वाणिज्य शाखेच्या किती पट आहे? मग वाणिज्य शाखा खाली, मग 215 भागिले 185, त्याचं उत्तर येईल पहा 101.16 पट. पट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्यांचा भागाकार कोणाचा कोणाशी. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रश्न तिसऱ्यामध्ये सुद्धा काय केलंय, तर 2006 या शैक्षणिक वर्षात 2005 या शैक्षणिक वर्षात शिकत असलेल्या एकूण विद्यार्थी संख्येपेक्षा 20% वाढ झाली. म्हणजे 2006 ला 2005 पेक्षा 20% वाढ झाली. म्हणजे इथं हे जर 2005 ला 100 मुलं असतील तर इथं किती झाले, 120 झाले. मग इथं दिले आपल्याला विज्ञान शाखेत 2006 साली 600 विद्यार्थी शिकत असतील तर 2005 या वर्षात कला शाखेत शिकत असलेले किती विद्यार्थी शिक्षण घेत होते. आता आपल्याला काय करावं लागेल, आधी 2006 ची आपण एकूण विद्यार्थी संख्या काढून घेऊ. मग आता आपल्याला इथं विज्ञान शाखेचं दिलंय 2006 चं प्रमाण विज्ञान शाखेत होते त्यावेळेस 25, मग 100ला 25, तर किती पैकी 600 या स्वरूपात आपण त्याला सोडून घेऊ शकतो. म्हणजे त्याचं उत्तर येईल पहा आपलं तिरका गुणाकार करून 100 गुणिले 600 भागिले 25, 6 चोक 24, 2400. 25 का 25, 25 चोक 100, म्हणजे 2000 किती आलं, 400. मग आता ही एकूण विद्यार्थी संख्या. आता आपल्याला इथं दुसरी क्रिया काय सांगितली पहा, ही जर 2400 होत असेल कधी 2006 ला, तर इथलची आपल्याला शोधायची. सेम टू सेम आपल्या हेच पद्धत, याच पद्धतीने आपण शोधू शकतो. बघा काय, 2006 ला इथं 120, 100ला 120 आहे, तर 2400 ला किती होती, तर किती होती, तिरका गुणाकार परत 2400 गुणिले 100 भागिले 120, शून्य इथं 1 शून्य गेला, 12 1 12, 12 गुणे 24, म्हणजे याचं उत्तर किती आलं, 2000. म्हणजे 2005 ला किती विद्यार्थी होते, या ठिकाणी 2000 विद्यार्थी होते. पण आपल्याला विचारले कला शाखेत किती शिकवत होते. मग 2000 पैकी कला शाखेचं प्रमाण किती आहे, 45% पाहिजे. 2005 ला कला शाखेचं प्रमाण आहे 45%. पाहिजे दिसते आपल्याला ही कला शाखेचं प्रमाण 45%. मग 2000चा आपल्याला काय काढायचं, आता 45% काढायचं आहे. 2000 गुणिले 45/100, त्याचं उत्तर आलं 900. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक हा 1 काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर पुढं प्रश्न क्रमांक 4. 2003 या वर्षात कला शाखेत 800 विद्यार्थी शिक्षण घेत होते, तर वाणिज्य आणि विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रमाण किती. आता आपल्याला आधी एकूण संख्या काढायची पहा. 2003 कला शाखेत होते 800, मग आता आपल्याला एकूण विद्यार्थी काढायचे. पण कला शाखेचं प्रमाण जर पाहिलं आपण तर होतं 25%/100, म्हणजेच 800 ला किती पैकी 800. सेम टू सेम तसंच तिरका गुणाकार करून घेऊ. 800 गुणिले 100 भागिले 25, 25 का 25, 25 100, म्हणजेच एकूण विद्यार्थी संख्या आली 3200. आता आपल्याला काय शोधायचे, सरासरी काढायची आहे वाणिज्य आणि विज्ञानची. मग आता आपल्याला आधी ते दोन्ही याचं एकूण विद्यार्थी संख्या काढून घ्यावं लागेल. आता आपण आधी विज्ञानची काढू. 3200 गुणिले किती टक्के विद्यार्थी होते विज्ञानचे, 35/100, 35% येते. इथं आपण जर वर सारणी जर घेतली काय होतं, आपल्याला ते वर
या ठिकाणी आपल्याला 2003 विज्ञान शाखा हिरवा आलेख 35%, वाणिज्य शाखा 40%. या स्वरूपाची आपण त्यांची एकूण संख्या काढू शकतो. त्यांची संख्या आली 1120 आणि मग आता वाणिज्य शाखेचं सुद्धा सेम तसंच 3200 गुणिले 40/100 त्याचं आले 1280 आणि ह्या दोघांची काय काढायची आपल्याला सरासरी. मग सरासरी 1120 अधिक 1280 भागिले 2 बरोबर 2400 भागिले 2 म्हणजे किती आले उत्तर 1200. आपला पर्याय क्रमांक 4 कसा आहे बरोबर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न पाहूया. पाचवा 2004 या वर्षात विज्ञान शाखेत जर 300 विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर त्याच वर्षात वाणिज्य शाखे आणि कला शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तर किती. आता पहा हा थोडा प्रश्न ट्रिकी म्हणजे काय आपला वेळ म्हणजे फालतू वेळ घालणारा प्रश्न आहे. याच्यात काहीच अडचण नाही. फक्त काय करायचं आपल्याला त्या दोन्हींचं प्रमाण पाहिजे. प्रमाण त्यांच्या टक्केवारीचं प्रमाण आहे 35 आणि 30. 2004 या वर्षात जर आपण कला शाखा आणि वाणिज्य शाखा यांचं जर प्रमाण पाहिलं पहा कला किती 35 आणि वाणिज्य 2004 च पहा कला शाखेचं आहे 30 आणि वाणिज्य शाखेचं आहे 25. कारण की आणि कला शाखेचा आहे 30. त्याला सरळ सरळ आपण 5 ने भाग दिला 5/6 म्हणजे किती आहे 5/6 हे प्रमाण आहे. वाणिज्य शाखावर कला शाखा खाली म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 हा कसा आहे योग्य आहे. म्हणजे अशा स्वरूपात आपण किती जरी अवघड प्रश्न आले अवघड तर नसतात हे प्रश्न फक्त शेकडेवारी गुणोत्तर प्रमाण सरासरी आणि आपल्या 4 क्रिया यावर आधारित हे प्रश्न आहेत. प्राप्त माहितीचे विश्लेषण तर अशा स्वरूपात आपण हे प्रश्न सोडवू शकतो. जरी एका त्याच्यात कॉम्बिनेशन प्रश्न जरी आले कॉम्बिनेशनचे तरी आपण ते सहज अशी सारणी तयार करून सहज सोडवू शकतो. आणि आपले हातचे मार्क आहेत ही आपल्याला प्राप्त माहितीच्या विश्लेषणामध्ये कमीत कमी 3 ते 4 आलेख असे निश्चित स्वरूपाचे येणार आणि त्याच्यात असा जॉईंट आलेख सुद्धा येण्याची शक्यता आहे. कारण की IBPS ही जी काही एजन्सी आहे ती बँकिंग क्षेत्रातल्या परीक्षा घेते आणि हे सर्व जे काही प्रश्न आहेत हे IBPSच्या यापूर्वी झालेल्या परीक्षांमधीलच प्रश्नांच्या धर्तीवर आपण हे प्रश्न तयार केलेले आहेत. आणि मग हे सर्व प्रश्न तुम्हाला आणखी जर हवे असतील तर आपल्या संचामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकामध्ये आपण हे असे प्रत्येक प्रश्नपत्रिका 10 या स्वरूपात एकूण 100 प्रश्न आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे आपल्या प्रश्नसंचामध्ये समाविष्ट केलेले आहेत. ज्यांना हा प्रश्नसंच प्रिंटेड स्वरूपात हवा आहे त्यांनी आपल्या 73 87 80 44 82 या क्रमांकावर हाय मेसेज टाका आणि ज्यांना PDF स्वरूपात पण व्ह्यू मोड मध्ये फक्त ते PDF डाउनलोड होणार नाही त्या MDT अकॅडमी या आपल्या ॲप वर सुद्धा उपलब्ध आहेत. खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण आपल्या ॲपची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्या ठिकाणून सुद्धा आपण हे संच PDF स्वरूपात घेऊ शकता किंवा ज्यांना प्रिंटेड पाहिजे असेल त्यांनी 73 87 80 44 82 या क्रमांकावर संपर्क करा. त्याचबरोबर आपल्या या MD टीचर हा जो काही YouTube चॅनल आहे त्या YouTube चॅनलची लिंक आपल्या जास्तीत जास्त शिक्षक बंधू भगिनींपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर आताच जी काही भूकरमापक त्यानंतर तलाठी भरती याच्या काही वेगवेगळ्या भरती आहेत ज्या IBPS मार्फत आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षेसाठी सुद्धा आपला हा जो काही व्हिडिओ आहे
ते उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे आपल्या या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पहा। आपण दिवाळीमध्ये सुद्धा आपल्या शिक्षक बंधू भगिनींच्या आग्रहाखातर जे काही आपले पेपर 2 चे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकावर आधारित असे व्हिडिओ तयार करून या ठिकाणी पोस्ट करणार आहोत। तरी आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राइब करा आणि ज्यांना प्रिंटेड स्वरूपातील आपला पेपर 2 चा आपण 1000 प्रती छापल्या होत्या त्यापैकी जवळजवळ 850 प्रती आपल्या 1.5 महिन्यातच त्याचं वितरण यशस्वीपणे झालेलं आहे। सध्या फक्त आपल्याकडे 150 प्रतीच शिल्लक आहे आणि आपल्या दिवाळीची जी काही सुट्टी आहे त्या दिवाळीची सुट्टी आपला अभ्यास किती झालाय याची उजळणी करण्याच्या हेतूने आपण या संचाची अवश्य मागणी नोंदवा। त्याचबरोबर PDF स्वरूपात सुद्धा त्या आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत व्ह्यू मोड मध्ये, तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा त्या परचेस करू शकता आणि सोडवू शकता। तरी लक्षात घ्या, आता TET अनिवार्य करण्यात आल्यामुळे पेपर 1 ला आपले सर्व परीक्षार्थी हे जवळपास 3-4 गुणांच्या फरकानेच मागपुढे असणार आहे आणि आपला जो काही पेपर 2 आहे हा आपला गेम चेंजर ठरणार आहे। आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींना आव्हान आहे, पहा केंद्र प्रमुख भरती परीक्षा ही 2023 नंतर आता होऊ घातलेली आहे। या भरती परीक्षेनंतर भविष्यात लवकर केंद्र प्रमुख भरती परीक्षा सुद्धा आयोजित होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, कारण की विस्तार अधिकारी परीक्षा 12-13 वर्षातून एकदा आयोजित झाली होती। 12 नंतर डायरेक्ट 2023 ला आयोजित झाली। तोपर्यंत आपला अभ्यास करण्याचा जो काही संयम आहे तो सुद्धा कितीपत टिकू शकतो हा मोठा गहन प्रश्न आहे। म्हणून ही आपल्याला एक नामी संधी या ठिकाणी चालून आलेली आहे केंद्र प्रमुख होण्याची। त्यामुळे आपण जास्तीत जास्त पेपर 1 बरोबरच पेपर 2 कडे सुद्धा फोकस करणं गरजेचं आहे, कारण की अभी नहीं तो कभी नहीं, कारण हा एक गेम चेंजर ठरणारा घटक आहे। त्यामुळे सर्वांनी हे जे काही आपले पेपर 2 चे व्हिडिओ आहेत ते अवश्य पहा आणि आपले प्रश्नसंच सुद्धा तुम्ही अवश्य घ्या, कारण की त्यामध्ये पूर्णतः IBPS पॅटर्न फॉलो करण्यात आलेला आहे। IBPS पॅटर्न नुसार जे काही प्रश्नांची काठिण्य पातळी आहे ती सुद्धा त्या प्रश्नसंचामध्ये मेंटेन केलेली आहे। आपल्या प्रश्नसंच घेतलेल्या अनेक शिक्षक बांधवांचे पूर्ण महाराष्ट्र राज्यापासून म्हणजे आपला गडचिरोली पासून तर इकडे आपण पालघर, त्याचबरोबर बिदर म्हणजे कर्नाटक मध्ये सुद्धा आपण आपला संच पाठवलेला आहे। तर त्या सर्व लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मक स्वरूपाच्या आहेत। धन्यवाद।